नमस्कार. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आठवणमध्ये स्वागत आहे. आज आपण आठवणमध्ये अशा व्यक्तीला भेटणार आहोत, की आयुष्यात त्यांच्या प्रेम मिळालं नाही आणि म्हणूनच प्रत्येक वेळेस बोलताना त्यांना भरभरून येतंय. त्यांच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला नक्कीच जाणवून देतील, की किती कष्टातनं आणि किती सामर्थ्यानं त्यांनी त्यांचं आयुष्य घडवलंय. अगदी 7वं अवघं शिक्षण असताना देखील मनाशी खुणगाड बांधली आणि हिंमत दाखवली आणि म्हणूनच आज त्या एक शिक्षिका म्हणून आपल्या समाजात वावरतायत. आजही या शिक्षिका झाल्या तरी त्यांचा स्ट्रगल संपलेला नाहीये. आजही त्या खूप स्ट्रगल करतायत. त्यांच्या अडचणी जेव्हा आम्ही ऐकल्या तेव्हा असं लक्षात आलं, की आपण या अडचणीपासून किती दूर आयुष्य जगत असतो ना, किती छान आयुष्य जगत असतो. आपल्याला माहिती नसतं समाजामध्ये काय चाललंय. अगदी बेसिक नीड ज्याला आपण म्हणतो, की टॉयलेट, बाथरूम, पाणी या गोष्टी सुद्धा त्यांच्या शाळेला उपलब्ध होत नाहीत, त्यांच्या मुलांना उपलब्ध होत नाहीत. आणि हे कळकळीनं ते त्यांच्या आजच्या या सगळ्या प्रवासातनं सांगणार आहे. त्यांचा प्रवास ऐकताना कोल्हापूर ते पुणे कसं घडलं हेही कळेल. प्रत्येक गोष्टीमध्ये त्या भरभरून येत आहेत आणि मन मोकळेपणानं आपल्याशी बोलतायत. चांगले वाईट सगळेच अनुभव त्यांनी याच्यामध्ये शेअर केलेले आहेत आणि त्यांचा हा जीवनाचा प्रवास ऐकताना तुम्हालाही नक्की भरभरून येईल आणि नक्कीच आजही समाजामध्ये खूप काही करण्यासारखं आहे हे तुम्हाला जाणवेल. तर भेटूयात आजच्या पाहुण्यांना, म्हणजेच संगीता कोष्टी यांना. नमस्कार, मी संगीता कोष्टी. वडिलांचे नाव विठ्ठल, सासऱ्यांचे नाव विठ्ठल, माझे नाव संगीता. अशोकरावांचे नाव घेते तुमच्या सर्वांच्या करिता. माझं लहानपण इचलकरंजीला गेलं आणि वयाच्या 16व्या वर्षी माझं लग्न झालं. मला 7वी पर्यंत शिक्षण घेता आलं इकडे. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर सासूबाईंच्या घरी सगळे शिकलेले होते, त्याच्यामुळे मी 7वी परत आमची कोल्हापूरची भाषा सुद्धा जरा वेगळीच होती. आमच्याकडे खातो पितो उठतो बसतो तोची भाषा आणि हे सगळे सुशिक्षित असल्यामुळं खाते पिते, तर त्या गोष्टीचा मला त्यावेळी जरा खूप त्रास झाला. आणि शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा आमच्या तिकडे कोल्हापूरला एवढा जास्त शिक्षणाला महत्व देत नाही. 7वीची माझी परीक्षा झाली आणि मी आत्याकडे सुट्टीला गेले आणि माझं 8वीचं ऍडमिशन घ्यायसाठी आई म्हणाली, कुठं तुला मास्तरीन व्हायचंय, असं म्हणून तिने मला काय ऍडमिशन घेऊन दिलंच नाही पुढं. मग माझं तिथं 7वी पर्यंत शिक्षण झालं आणि 7वी नंतर एखाद्या वर्षाने माझं लग्न झालं. मी कोल्हापूरची, मला पुण्याचं इकडं सासर मिळालं आणि मिळाल्यानंतर मग इथं सासूबाई शिक्षिका, सासरे पोलीस, परत जाऊबाई शिक्षिका, सासरे इंजिनियर, म्हणजे सगळे एकदम शिकलेले आणि मी थोडीशी 7वी शिक्षण. तरी मी घरातलं वगैरे खूप छान आवरायची, माझा वेळ खूप छान जायचा. त्याच्यानंतर मी थोडे दिवस फॉल पिको केली. मग फॉल पिको करायची, मग त्याच्यातून सासूबाईंची मैत्रीण एक घरी आली आणि आल्यानंतर त्या म्हणायला लागल्या की तुमची सून हुशार आहे, तिला पुढचं शिक्षण द्या. अशा नंतर मग त्यांनी, आमच्या सासऱ्यांनी मला इकडं एकदम 10वीला ऍडमिशन घेतली. आणि 10वीला ऍडमिशन घेतल्यानंतर स्वाध्याय कॉलेज आहे आपलं ह्याला लक्ष्मी रोडला, तिथं रोज मी कॉलेजला जायची. 12 ते 6 माझं कॉलेज असायचं. त्याच्यात मी 10वी करून मी पासही झाले. मग 10वी केल्यानंतर सासूबाईंची मैत्रीण घरी आली आणि ती म्हणाली की हिला आपण बालवाडीचा कोर्स देऊ. मग त्याच्यानंतर मी लक्ष्मी रोडलाच एका ह्याच्यामध्ये बालवाडीचा कोर्स केला. बालवाडीचा कोर्स केल्यानंतर माझी एक शेजारी राहत होत्या, तर त्या मला म्हणाल्या की कॉर्पोरेशनला भरती आहे आणि तुझ्यासाठी ट्राय करायचं का. मी तो स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की शिक्षिका होईल, कारण 7वीत ना 10वी तर माझ्या शिक्षिका होण्याचं काही हेच नव्हतं. पण सासूबाईंना येऊन सांगितलं की ती अशी म्हणते तर करायचं का ट्राय. सासूबाई पण म्हणाल्या हो. घरात कोणी न सांगता आम्ही दोघींनी अर्ज पण केला आणि लकीली मला एक 1-2 वर्षांनी खरोखर तिकडून ऑर्डर ही मिळाली आणि 14 ऑगस्ट रोजी माझी ऑर्डर मिळाली. मग ऑर्डर मिळाल्यानंतर मिस्टरांना असं थोडं वाटत होतं ही कमी शिकलेली करू शकते का नाही, म्हणून ते म्हणत होते की नकोच. पण सासरे खंबीरपणे माझ्या उभे राहिले मागे आणि ते मला 14 ऑगस्टला नेऊन त्यांनी शाळेत मला हजर केलं. 14 ऑगस्टला मी हजर झाल्यानंतर
15 ऑगस्टचा माझा पहिला दिवस. 15 ऑगस्टला मी खूप धीट असल्यामुळं तिथं मी त्या दिवशी भाषण केलं. शाळेतले सगळे म्हणायला लागले की अहो काय तुम्ही घाबरता, हुशार आहेत, तुम्ही करू शकता, घाबरू नका. जरी मी कोर्स केला असता तरी असं मुलांच्या मुळे शिकवण्याची वगैरे काय मला हे नव्हतं, पण तिथले शिक्षक इतके चांगले होते, त्यांच्या ह्याने मी इतकी धीट झाले की मी 4थीचा वर्ग सुद्धा घेऊ शकत होते. वर्षभर मी तिथं 4थीचा वर्ग घेतला. 12 ते 5 थांबायची, स्कॉलरशिपचे वर्ग घ्यायची. खरं मला शिकवण्याची आवड पहिल्यापासूनच होती. कारण मला लिहून दिलं की म्हणाले की तुम्ही कॉर्पोरेशनला आपल्याकडे डीएड केलं जातं, तिकडे तुम्ही डीएड करा म्हणाल्या. आणि त्याच वर्षी डीएड करायचं तिकडून बंद झालं. मी घरी क्लास सुरू केले. क्लास सुरू केल्यानंतर जे आमची कॉर्पोरेशनची मुलं असतात ना, त्यांना घरी त्यांच्या ठराविक आई वडील धुणं भांडी वगैरे करणारेच असते. स्लम एरियातली मुलं असतात, त्याच्यामुळे त्यांना घरी अभ्यास करून घ्यायला कोणीच नसतं. त्यांना बेरीज वजाबाक्या, 4थीला जरी गेला तो मुलगा तरी पटकन त्याला बेरीज वजाबाक्या, कारण शाळेत होतं तेच, घरी त्यांना काही होत नाही. मग आम्ही घरी क्लास सुरू केले. मी, सासूबाई, सासरे, आम्ही घरी जवळजवळ 40-50 मुलं आमच्या घरी क्लासला यायची. माझे सासरे ते इतके छान शिकवायचे ना की ज्या मुलांना वाचायला येत नाही ना त्यांना सांगायचं जाता जाता आधी दुकानाचे बोर्ड आहेत ते तू वाच. एका मुलाला काहीच वाचता येत नाही अजिबात. तिथे वर्गात एकदम मठ्ठ मुलगा होता. हे माझ्या सासऱ्याने असं सांगितलं, तो जाता जाता, तो मला वाटते लांब राहत होता पण रस्त्याने जाता 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 तो रोज बोर्ड वाचायला लागला. तो इतका हुशार मुलगा झाला की शाळेत तो मॉनिटर झाला. सगळे सांगायला लागले अहो ते कोष्टी सर, कोष्टी मॅडम खूप छान शिकवतात. त्यामुळे आमच्याकडे खूप मुलं क्लासला पण यायची. आणि आम्ही फी साठी असे कधी क्लास घेतलेच नाही की त्या मुलांचा अभ्यास कच्चा आहे ह्या दृष्टीने घ्यायचं. मी 5वी-6वी मुलांचा सुद्धा क्लास घेतला. त्यांना इंग्लिशचं साधं 1चं स्पेलिंग सुद्धा यायचं नाही, अशी मुलांची काय काय कंडिशन असायची. 5वी-6वीच्या मुलाला आम्हाला ABCD पासून सुरुवात करायला लागायची. आणि आमचे बाबा ते इतके छान शिकवायला, त्यांची शिकवण्याची पद्धत खूप छान होती. त्यांचे वडील ही शिक्षक होते, त्याच्यामुळे ते गाण्यातून वगैरे असे शिकवायचे. तर समजा महिना शिकवायचा आहे तर जुन सप्टेंबर नोव्हेंबर मास यात दिन 30, फेब्रुवारी वाचून बाक्षी मास कात दिन 31, म्हणजे असं गाण्यातून शिकवायचे. म्हणजे मुलांना लक्षात राहायचं आणि आवडीने मुलं शिकायची. ही ABCD शिकवताना सुद्धा A फॉर ऍपल, मग खरोखर असं त्यांना सफरचंद दाखवायचे घरी असले तर, बनाना असलं तर केळी. तर असं कृतीतून शिकवल्यावर मुलांच्या, मुलगा एखाद्या वेळेस 12ला आला ना 6 वाजेपर्यंत आमच्या घरी असायचा. माझे सासरे म्हणायचे त्याला जेवायला दे, जाऊ दे. मी शाळेतून त्यांना स्टॉपला उभी होते. सलमान म्हणून मुलगा होता, तो 4 व्हीलर घेऊन स्टॉपला आला आणि म्हणाला टीचर. अरे मी म्हणलं कोण हाक मारतंय, मला काही लक्षात नाही आलं. तर तो म्हणाला तुम्ही मला ओळखलं नाही का? म्हटलं नाही. तो आज इंजिनियर होऊन भारत फोर्स कंपनीमध्ये सर्व्हिसला लागलेला आहे. मला तो ओळखूच आला नाही. म्हणजे इतका अभिमान वाटला की मुलं इतकी इतकी मोठी होतात. मुलांना फक्त आपण चांगल्या पद्धतीने शिकवलं, प्रेमाने शिकवलं की मुलं शिकतात. पण ती शिकवा, आई वडील आता हे गरीब असल्यामुळे त्यांचं धुणं भांडी फरशी झाडू मुलांच्याकडे लक्ष नसतं. नाहीतर कॉर्पोरेशनची मुलं सुद्धा खरोखर चांगल्या, एक आसमा शेख म्हणून आमच्या इथे राहतात, त्या सुद्धा कॉर्पोरेशनच्या शाळेत शिक्षक होऊन आज प्रोफेसर आहेत. आणि त्यात 12वीला सुद्धा माझा मुक्तांगण हायस्कूलला नंबर लागला. ते हायस्कूल इतकं आहे तिथं स्ट्रिक्ट, तिथं मान सुद्धा हलवून नव्हते देत, तरी मी 12वीला सुद्धा पास झाले. मग त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन केलं. तू सासरे 2 नंदा पण आहेत, त्या खूप एकदम म्हणजे माझ्या संग मैत्रिणीसारख्या, किंवा मी काही चुकले की प्रेमाने सांगतात, छान शिकवते. माझी मुलं जेव्हा लहान होती तेव्हा सारसबागेमध्ये अथर्व शीर्ष शिकवलं जातं. त्यावेळी नंदेचा मुलगा माझा निखिल आणि शुभम अशी 2 मुलं आहेत मला, आणि माझ्या नंदेचा मुलगा आहे तो अभिजित. या तिघांना घेऊन मी अथर्व शीर्ष शिकायला सारसबागेमध्ये घेऊन जायची. त्यांनी 1 महिना इतकं छान अथर्व शीर्ष शिकवलं आणि त्याच्यानंतर आमचं चौघांचं इतकं तोंडपाठ झालं अथर्व शीर्ष. ओम भद्रम कर्णोभी शृणुयाम देवाहा भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राहा, असं सगळे आम्ही इतके छान म्हणायला शिकलो. आणि शिकल्यानंतर माझा मोठ्या मुलग्याचे उच्चार सुद्धा इतके स्पष्ट आहेत, त्याचा पहिला नंबर आला तिथं. म्हणजे जेव्हा गणपती वगैरे असतात ना, आमच्याकडे एकदा भटजी आले होते, तर ते भटजी म्हणताना चुकत होते. तर माझ्या मुलग्याला इतकं तोंडपाठ ना, तो म्हणाला काका तुम्ही चुकीचं म्हणताय, म्हणाला ते शब्द काय काय तुमचे चुकतात. कायदान, गणपती स्तोत्र, अथर्व शीर्ष, मारुती स्तोत्र, असं सगळं आम्ही लहानपणी मुलांच्याकडून म्हणून घ्यायचं. त्यामुळे मुलांच्यावर खूप छान लहानपणी संस्कार झाले. माझा मोठा मुलगा तर इतका अभ्यास करायचा की आम्ही कधी कधी त्याला म्हणायचो अरे ठेव थोडा खेळायला जा, पण तो
कारण आजी शिक्षिका असल्यामुळे थोडा वेळ ती घ्यायची, बाबा घ्यायचे. दोन्ही मुलं माझी चांगली शिकले, BCS झाले. मोठा मुलगा टाटा मीट त्या याच्यामध्ये सर्व्हिसला आहे आणि मार्का राजश्री शाहू बँकेत सर्व्हिसला आहे. प्रामाणिकपणे सर्व्हिस केली. तर तसंच या माझ्या मुलांच्यात सुद्धा काही काही गुण आहेत. प्रामाणिकपणा खूप आहे. जे चांगला असो वाईट असो सांगतात की मग मी असं झालं, आज असे बोलले, आज मी काम करताना चुकलो, ते मला असे बोलले. ते प्रामाणिकपणे मी जर काम करायचं असेल आणि त्याचं फळ नक्की मिळतंच. आत्ताच तो मागच्या महिन्यात परमनंट झाला आणि त्याला इतका आनंद झाला, पहिला पगार त्याला मिळाला, तर त्यांनी सगळा पगार माझ्या हातात दिला. म्हटलं आई, म्हणजे आत्ताची मुलं कोणी असे वागत नाहीत की ठेवतात सगळे, पण माझा मोठा मुलगा सुद्धा जेवढा पगार होईल तो कायम माझ्याकडे आणून देतो आणि कधी लागले तर माझ्याकडून मागून घेतो. आणि माझ्या मोठ्या मुलाची अशी सवय, जाताना तो आजीला आणि मला नमस्कार केल्याशिवाय बाहेर सुद्धा जात नाही. माझी पहिली सर्व्हिस जेव्हा सुरू झाली तर मुंडवा म्हणून गाव आहे, एवढ्या लांब मला मिळाली. तर इथून मला काळूबाईचा स्टॉप आणि काळूबाई नंतर परत मुंडवा असं 2-2 बस करून जायच्या. तरी मी इतक्या आनंदाने जायची. मला आनंदच होता की मी 7वीतनं 10वी, 10वीतनं करून मी शिक्षिका झाली. आणि तिथं गेल्यावर सुद्धा मी जो वर्ग रिकामा असेल ना तो माझ्या वर्गाशी जोडून घेऊन सगळ्या मुलांना शिकवायची. कधी कधी 4 वाजूपर्यंत 5 वाजूपर्यंत पण शिकवायची. तर मी 2-3 वर्ष तिथं केल्यानंतर आमच्या नगरसेविका आणि पुण्याच्या महापौर पण आहेत. त्यांना कोणीतरी सांगितलं की आपल्या इथली मुलगी एवढ्या लांब जाते नोकरीसाठी. तेव्हा मला फक्त 1700 रुपये पगार होता. आणि मग त्यांना कळाल्यानंतर त्यांनी माझी कॉर्पोरेट मशीनमध्ये जाऊन, मग मी सांगितलं पण नाही त्यांनी, तरी माझी त्यांनी बदली करून आणली. आणि बदली करून आणल्यानंतर त्यांनी मला घरी त्यांचा जो आहे PA तो मला सांगायला आला की मॅडम तुमची बदली झालेली आहे. घराच्या मागं महात्मा गांधी विद्यालय म्हणून शाळा आहे, तिथं माझी एकदम बदली झाली. म्हणजे त्यांनी इतकी छान आमच्या घोरपडे पेठेत कामं केली ना. आमच्या इथं ज्या महिला घरी बसलेल्या होत्या त्यांना सगळ्यांना सिक्युरिटीमध्ये लावलं. काही आमच्या इथं असे काही काही लोक आहेत की नवरे कामच करत नाहीयेत, सगळं महिलांच्या ह्याच्यावर अवलंबून आहे. तर अशा 7-8 महिलांना त्यांनी सिक्युरिटीमध्ये लावलं आणि त्यांच्यामुळे त्या महिलांचे संसार चालतात. म्हणजे न सांगता सुद्धा काम करणारे नगरसेविका किंवा महापौर असं आम्हाला लाभले इथं घोरपडे पेठेत. आणि कुठलाही वैयक्तिक काम असू दे ते घेऊन गेलं, कधी कुणाला नाही म्हणत नाही. कुठलंही काम असू दे, त्यावर तिथं संध्याकाळी 6 वाजता येऊन बसतात, 8 वाजूपर्यंत तिथं कायमस्वरूपी बसलेले आहेत. मुलं नसल्यामुळं माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केल्यावर लग्न केल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात दोघींनाही राहिलं. मार्च महिन्याचे आहे आम्ही दोघी जणी. मग पण माझी आई बाळणपणातच लगेच वारली. मग या आईनेच माझं संगोपन वगैरे केलं. आणि मग मी आहे 15 मार्चची आणि माझी बहीण आहे 1 मार्चची. अशाच आम्ही दोघी जण आहे. पण ह्या आईने सुद्धा मला कधी अंतर दिलं नाही. शब्द मला बोलायची, मास्तरीण होणार का तू? तर तिचा शब्द खरोखरच खरा झाला. ते पण बघ, तू म्हणायची की मास्तरीण होणार आहे, आज खरोखर मी मास्तरीण झाले. तिचे तोंडातून आलेला शब्द खरा झाला. त्याचं एक मला कौतुक वाटतं की ती नेहमी म्हणायची मास्तरीण होणार आणि बघ खरोखर मास्तरीण झाली. मी महात्मा गांधी शाळेमध्ये शिकत असताना मी एका मुलाच्या डाव्या हाताला गाठ आली होती. आणि ती गाठ आली तर ती खूप दिवस शाळेत येत नव्हता. मग आम्ही त्याच्या घरी गेलो, काय येत नाही वगैरे त्यांना विचारलं. मग विचारल्यानंतर त्या म्हणाल्या की मॅडम असं असं झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याला सारखा ताप वगैरे येतो आणि दवाखान्यात खूप पैसे मागतात म्हणाल्या गाठ काढण्यासाठी वगैरे असं. तर मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी म्हटलं मी ताईंना विचारून बघते, म्हटलं कसं काय होतंय जर. मग मी ताईंना सांगितल्यावर ताई म्हणाली चालेल आपण त्याचं ऑपरेशन करून टाकू म्हणाल्या. मग त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. केल्यानंतर त्याची गाठ वगैरे काढली. म्हणजे थोडे दिवस जर ती गाठ काढली नसती तर त्याचा हात तोडावा लागला असता किंवा ती वाढत गेली असती. त्याचा हात हालत नव्हता, इतका प्रॉब्लेम झाला होता. पण मी एकच शब्द त्यांना टाकला की त्या मुलाचा असं आहे, तर त्यांनी लगेच त्याला ऍडमिट करून स्वतः खर्च करून त्या मुलाचा हात वाचवला. आम्हाला त्या एवढ्या नगरसेविका होत्या पण कधी असं वाटलं नाही की नेहमी अशा मैत्रिणीसारखे आमच्याशी बोलतो. कुठलीही अडचण असली आम्ही त्यांना जाऊन सांगू शकतो, बोलू शकतो. मी बाहेर सुद्धा कधी पडले नव्हते. त्यांच्यामुळे मुंबई पाहिली, दिल्लीला गेले. त्यांच्या म्हणजे त्या कामानिमित्त जायच्या, पण आम्हाला बरोबर घेऊन गेल्या. तर तिथे गेल्यावर मला त्यांच्यामुळे खूप थोडं फिरायला मिळालं. कोल्हापूरला सुद्धा देवीला आम्ही गेलो, पंढरपूरला एकदा त्यांच्या बरोबर गेलते. आणि आपण बाहेरून दर्शन घेत होतो आणि आत गेल्यानंतर एक वेगळंच आपल्याला तिथं शक्ती आल्यासारखं वाटतं की डायरेक्ट देवीच्या पायावर डोकं ठेवून दर्शन. पण देवीची साडी लगेच त्या पुजाऱ्यांनी दिली. इतका आनंद झाला ना की देवीची साडी आपल्याला मिळाली असं म्हणून. द्वारकेला सुद्धा तिथे इतकं छान फिरलो. 8 दिवस आम्ही राहिलो होतो. गुरुद्वारामध्ये आमची इतकी सोय केली होती. गुरुद्वाराला सुद्धा एका रांगेत बसायचं. किती श्रीमंत असो गरीब असो, त्याला काही वेगळी ट्रीटमेंट नाही.
सगळ्यांनी खाली बसून जेवायचं आणि जेवायला सुद्धा रोज चपाती आणि ते छोल्याची भाजी. मी नोकरीला लागले ना तेव्हा असं होतं की रोज भात यायचा, पण लहान मुलांना दिला जात नव्हता, कारण विषबाधा होईल वगैरे असं काहीतरी त्यांच्या डोक्यात होतं, म्हणून लहान मुलांना द्यायचं नाही, फक्त 1ली ते 7वीच्याच मुलांना दिला असायचा. आणि ज्या मी एरियात काम करत होते स्लम एरिया, म्हणजे काय काय मुलं असं असतात ना की ते फक्त जेवायसाठी शाळेत आलेले असतात, आणि ते मुलं रोज मी किती नेणार आहे पोळी भाजी, एक पोळी भाजी न्यायची, आणि हे 25-30 मुलं. तर ते एक 2 वाजले की ते मला म्हणायचे, टीचर भूक लागली, भूक लागली, भूक लागली असं. तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सुद्धा आम्हाला खाऊ मिळतो, आणि खाऊ मिळतो. मग माझी मुलं तेव्हा 15 ऑगस्ट 26 जानेवारीला येत नाही, तर दुसऱ्या दिवशी ते काही वेळेला शिक्षक द्यायचेच नाही, म्हणायचे एकाला दिला की सगळ्याला द्यायला लागतो म्हणून मुलांना द्यायचे नाही. मग मला खूप वाटायचं की सगळ्यांना खाऊ मिळाला आणि माझी मुलं लहान असल्यामुळे सकाळी 7 वाजता यायचे नाही. तर मग एक दिवशी साहेब आल्यावर साहेबांच्या पुढे हे सांगितलं की एक तर माझ्या मुलांना खाऊ नये, 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा खाऊ सुद्धा जेव्हा दिला जातो तो माझ्या मुलांच्यापर्यंत येत नाही सर म्हटलं, कारण दुसरी मुलं मागतील म्हणून तो मला दिला जात नाही. आणि माझी एक दुसरी पण रिक्वेस्ट आहे तुम्हाला की थोडा थोडा भात माझ्या मुलांना सुद्धा द्या, कारण 2 वाजले की ते मला विचारतात, म्हटलं की टीचर त्यांचाच मोठा भाऊ खाऊ खातोय आणि त्यांच्या छोट्या मुलांना खाऊ नाही. तर मॅडम म्हटले असं विषबाधा झाली तर वगैरे. म्हटलं मी पहिला एक घास खात जाईल मग मुलांना वाटेल, म्हटलं पण माझ्या मुलांना तुम्ही थोडासा खाऊ द्या. तर चालेल म्हटले, तुम्ही जर खात असाल. मी म्हटलं मी खाईल, 10 मिनिटं थांबेल आणि मग माझ्या मुलांना मी वाटेल. मग ते सांगितल्यानंतर त्यांनी तसंच कॉर्पोरेशन मध्ये जाऊन सुरू झालं, आणि पुढच्या महिन्यापासून आमच्या मुलांनाही खाऊ सुरू झाला. तर आमचे केंद्र प्रमुख होते पोटे सर म्हणून, तर ते म्हणाले की त्या गोष्टी मॅडम रडत होत्या, म्हणाले त्यांच्या मुलांना खाऊ नये म्हणून, तर आपण काहीतरी छोट्या मुलांच्यासाठी खाऊची व्यवस्था केली पाहिजे. तर पुढच्या महिन्यापासून आम्हाला खाऊ यायला लागला. मग राजगिऱ्याचा लाडू, केळी, कधी कधी शेंगदाण्याचा लाडू, उपीट, पोहे आमच्या मुलांना पण मिळायला लागलं. पण आणि खायच्यासाठीच शाळेत येतात. मी किती वेळा तर मला असंच जाणवलं की घरी खायला मिळत नाही इथंच, कारण आमच्या कॉर्पोरेशनला सकाळी खाऊ दिला जातो, दुपारी पण खाऊ दिला जातो. तर ते काही मुलं खाऊ मिळतो म्हणूनच शाळेत येतात, शिकायचं त्यांचं काही हे नाही. आता तर त्यांनी असं सुरू केलंय की पूर्वी खाऊ म्हणजे कपडे वगैरे शाळेतच मिळायचे, पण आता दिले जात नाहीत, पैसे देतात. म्हणजे बालवाडीपासून 7वीच्या मुलांना पैसा दिला जातो, पण ते पैशाचं कसं झालंय, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे नसतात आणि ते देतात पैसे, ते अकाउंटमध्ये पैसे टाकले की धड मुलांना मिळत नाही, धड कुठंच मिळत नाही, बँकवालाच खातो. कारण बँकेच्या खात्यात पैसे नसल्यामुळे ते त्यांचा जो दंड आहे, कॉर्पोरेशन पैसे टाकतं पण ते मुलांपर्यंत पोहोचतच नाही. आता किती दिवस झाला असंच चाललंय की मुलांना पूर्वी शाळेत जर ड्रेस वगैरे मिळत होतं तर मुलांना मिळत तरी होता, आता मुलांना काहीच नाही. अक्षरशः पाटी, पेन्सिल, आणि त्यांची कंडिशन नाही आणायची, ते ड्रेस घेऊ शकत नाही. वही आणायचं म्हटलं तरी त्यांना प्रश्न पडतो. तर किती दिवस आम्ही असंच करतोय की फळा आणि खडू याच्यावर शिक्षण चाललंय मुलांचं. किती वेळा रिक्वेस्ट केली त्यांना की नका पैसे देऊ, कारण त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे नसतात, तुम्ही पैसे टाकता. पण ते माझी मागच्या वर्षी 30 मुलं होती, तर माझ्या 30 मधल्या 2-3 मुलांना सुद्धा पैसे मिळालेले नाहीयेत, म्हणजे कारण त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे नसल्यामुळे तुम्ही टाकले असतील पण ते तिथपर्यंत आलेच नाहीत, खात्यात जमाच नाही झाले. जमा झाल्यामुळे ते बँकेनेच पैसे खाल्ले. मग काय उपयोग अशा गोष्टीचा? मुलांना मिळत नसेल, पूर्वी यायचे ड्रेस तर मुलं दुसऱ्या दिवशी सगळे घालून येऊन इतके छान रमायचे, पाटी मिळाली तरी सगळ्यांना आनंद व्हायचा. आता पैसे देतात ना, काय काय पालक काय करतात, आता समजा 2,000 रुपये मिळाले, त्याच महिन्यात ते सगळं सामान भरून टाकतात. त्यांना काही पडलेलं नाही, ड्रेस आण, हे आण, ते आण असं म्हणून काहीच नाही. तर मुलांना वर्षभर उलट काहीच नाही. मग असं तर मी तर अशीच करते की फळ्यावर शिकवणे, जे येईल ते, पाटी आणू नको, पेन्सिल नाही, काहीच नाही मुलांना. पूर्वी शाळेत ड्रेस मिळाला किंवा हे मिळालं, चांगल्या प्रतीचं मिळायचं, पण काय काय लोक पैसे खाण्याच्या दृष्टीने हलक्या प्रतीचं द्यायला लागले, म्हणून सरकारने हा नियम पैसे द्यायचा काढला. पण पैसे देऊन सुद्धा मुलांना साहित्य मिळतच नाहीये, म्हणजे ड्रेस नाहीये मुलांच्याकडं, वही नाही, पेन्सिल नाही. पेन्सिल सुद्धा मुलांना म्हणजे पालक घेऊन देत नाहीत, कारण इतका स्लम एरिया आहे, त्यांना शिक्षणाचं नाहीच काही. पण मुलं आपण कामाला जातोय, मुलगा दिवसभर शाळेत यावा ह्या दृष्टीने होते. तर त्यापेक्षा जे आपण कॉन्ट्रॅक्ट देणारा माणूस आहे त्याच्याकडं साहित्य पहिला तुम्ही चांगल्या प्रतीचं आहे का हे जर पडताळणी केली आणि दिली तर मुलांना सगळं साहित्यही मिळू शकतं. तुम्हाला वेळ नसेल, आमचे काही शिक्षक येऊन पडताळणी करतील की चांगल्या प्रतीचं आहे किंवा नाही, कारण आमचे शिक्षक प्रत्येक गोष्टीत पुढाकार घ्यायला तयारच असतात, कुठल्या गोष्टीला ते माघार घेत नाहीत. अक्षरशः आम्ही घरोघरी जाऊन फिरून मुलं गोळा करून आणतो, त्यांना सांगतो की मराठीतच घाला,
इंग्लिशमध्ये मुलं ही काही, कारण इंग्लिशमध्ये घातल्यानंतर त्या मुलांचा अभ्यास करून घ्यायला कोणीच नसतं. त्याच्यामुळे इंग्लिश मिडियमला घालून काही उपयोगच नसतो. 5वी नंतर सेम इंग्लिश घ्या, मी त्यांना सांगते, नंतर 7वी नंतर घ्या, 12वीला तुम्ही सेम इंग्लिश घेऊ शकता असं म्हणून आता सुद्धा आमचा चांगला पट आहे. मराठी मीडियमच्या कितीतरी शाळा बंद पडलेल्या आहेत, पण मी आता नर्मदाबाई किसन कांबळे वैदवाडी या शाळेत काम करते, तर तिथं आमचा चांगला पट आहे शाळेतून. पण बालवाडीचे लोक कष्ट करतो, मुलं गोळा करून आणणे, त्यांना शिकवणे, पहिलीसाठी देणे, पण आमच्या शिक्षकांना 10,000च पगार. आम्ही किती वेळा रिक्वेस्ट केली, पण आमच्या पगारात काही वाढ होत नाही. आम्ही सुद्धा 11:30ला येतो, 4:30 पर्यंत वर्ग घेतो. मुला गोळा करणे इथून आमची सुरुवात आहे. पहिलींना देणे, मुलांचं सगळं म्हणजे 1 ते 10 अंक त्यांना लिहायला शिकवणे, सगळे अक्षर घेणे, म्हणजे मूळ पाया आम्हीच करतो. पण आम्हाला पगार एकदम सगळ्यात 10,000 कमी. आम्ही कॉर्पोरेशनला असून सुद्धा त्याच पिंपरी चिंचवडच्या कॉर्पोरेशनच्या शिक्षिका आहेत, त्यांना 25,000 रुपये पगार आहे. तर आम्ही किती वेळा आम्ही पत्र दिलं, हे दिलं, पण आमचे काही हेच केलं जात नाही. उलट तुम्हाला काय, तुम्ही 11:30ला येता, 4:30ला जाता, असंच आम्हाला शाळेत बोललं जातं. अरे आम्ही 11:30ला येतो, 4:30ला जातो, पण लहान मुलं 30 मुलं जर सांभाळायची असतील वर्गात, काय त्रास होतो तो आम्हालाच माहिती असतो. तुम्ही 1-2 मुलं घरात सांभाळू शकत नाही, 30 मुलं. काही तर शिक्षिकांना सेविका सुद्धा नाहीयेत, त्या एकट्या. माझ्या वर्गात सुद्धा 30 मुलं असतात आणि मी एकटी हँडल करते. मला सेविका, मी 2003 पासून सर्व्हिसला आहे, आतापर्यंत मला सेविका मिळालेली नाही. मी माझी 30 मुलं, माझा वर्ग इतका छान असतो की माझा मुलगा बालवाडीत असला तरी 1 ते 10 अंक लिहितो, मुळाक्षर सगळी. अ सांगितलं की तो अननस हा शब्द सुद्धा सांगतो. त्याला चव विचारा, साखर कशी लागते, तो लगेच सांगणार गोड लागते म्हणून. अरे आपण डोळ्याने काय करतो, पाहतो. अरे कानाने काय करतो, ऐकतो. म्हणजे जेवढं मला ज्ञान देता येईल मी नेहमी त्यांना देत आलेली आहे आणि इथून पुढेही देईल. पण बालवाडीच्या लोकांचा कधी कॉर्पोरेशन विचारच करत नाही. आमची 10% वाढ सुद्धा 2 वर्ष झालं रखडून पडलेली आहे, तर ती सुद्धा नाही. आमचे पगार सुद्धा 27-28 तारखेला होतात. 10,000 रुपये पगार 27-28 तारखेला. माझ्याच शाळेत 1ली ते 7वी सगळ्या लाख रुपये पगार आहेत त्यांना, आणि त्यांचे पगार 1 लाख रुपये असून काही शिक्षिका अशा असतात की त्या वर्गात जात सुद्धा नाही, ऑफिसमध्ये बसलेले आहेत. त्याची मी तक्रार सुद्धा केली की काही शिक्षक असे आहेत की वर्गात शिकवायला जात नाही, दिवसभर बसलेले असतात. असं नाही केलं पाहिजे. ते इन्स्पेक्शनच्या वेळेला वर्षातनं एकदाच इन्स्पेक्शन घेतलं जातं. तर काय होतं, इन्स्पेक्शन घ्यायला माझीच मैत्रीण आली की माझ्याच वर्गात माझ्याच मैत्रिणीला बोलवायचं आणि माझा वर्ग चांगला लावायचा. त्याच्यामुळं कॉर्पोरेशनचा पट कमी झालेला आहे. तर इन्स्पेक्ट शिक्षक खरंच प्रामाणिकपणे काम करतात आणि काही शिक्षक वेळ काढून सुद्धा करतात. तर तुम्ही येऊन स्वतः वर्गात बघितलं पाहिजे. काही आमच्या शाळेत तर काही शिपाई आहेत, येत सुद्धा नाहीत शाळेत, तरी त्यांचा महिन्याला पगार निघतो. 70, 80, 90,000 रुपये पगार आहे. जो शिपाई 8-8 दिवस शाळेत येत नाही त्याचा पगार निघाला जातो. असं नाही झालं पाहिजे ना. तुम्ही अरे प्रामाणिकपणे काम करा आणि घ्या ना पगार. आम्ही काय नाही. मी ज्या एरियात काम करते, वैदवाडी म्हणजे नर्मदाबाई किसन कांबळे ह्या शाळेत आहे. करोनापासून आमच्या शाळेत पाणी नाहीये. त्याची सुद्धा मी किती वेळा जाऊन मांडवणी क्षेत्रीय कार्यालयात सुद्धा सांगितलं की सर शाळेत पाणी नाहीये, मुलांना पाणी नाही. आमच्यात 5 शाळा भरल्या जातात. तिथं ते येऊन लोक कामं पण करतात, पण तिथले जे वैदू लोक आहेत ना, ते काय वेळेला येऊन लगेच मोटर नेऊन विकणे वगैरे असे प्रकारही चालतात. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली होती, ते जे आहे ना ते सगळं तर शाळेच्या आत लावा तुम्ही. ते बाहेर असल्यामुळं ते लोक सारखे येऊन बिघडवतात, हे करतात. आम्हाला बाथरूमची सुद्धा सोय नाही. अक्षरशः आमच्या काही शिक्षिका पाठीमागं झाडाखाली जाऊन बसतात, अशी स्थिती झालेली आहे. किती वेळा मी त्यांना जाऊन सांगितलं. आमच्या शाळेच्या मागं इतकी घाण आणि इतकी झाडी आहे, साप येतात, मोठे मोठे नाग. आम्ही काही वेळेला मुलांना तिकडे सोडायचं तर घाबरतो. जेव्हा आमच्या सरांना वगैरे किती वेळा दिसतात, आम्ही तिकडे त्या गेटला कुलूप लावून ठेवतो आणि मुलांना तिकडे जाऊन येत नाही. त्याची सगळा किती वेळा आम्ही रिक्वेस्ट केली. ते सगळं गवीत जर काढून मिळालं किंवा हे केलं. छान इतकीच मोठी शाळा आहे पण स्वतःच हेच नाही. एवढी मोठी शाळा आहे पण एकच शिपाई, हे 2 शिपाई तर येतच नाहीत. एका शिपाईने तर किती काम करायचं मग. आणि किती वेळा पाणी पाहिजे ना. 5 शाळा असताना तुम्ही शाळेत पाण्याची सोय करू शकत नाही. बाथरूम आहे, बाथरूम धुवायला सुद्धा तो माणूस कधीतरी येऊन बाथरूम धुवून जातो. म्हणजे घाणीचं साम्राज्य झालेलं आहे. आमचे जे बाथरूम आहे ना त्याच्यावर इतकं मोठं झाड उगवलंय. मी ते जाऊन म्हटलं ते कधी जर पडलं तर एखाद्या शिक्षिका आत मरेल, असं बाथरूम इतका तडा गेलाय त्या बाथरूमला. तर ती मी त्यांना रिक्वेस्ट केली
त्यात आम्हाला एक छोटं बाथरूम बांधून द्या, पाण्याची सोय करा, पण आजपर्यंत कुणीही दखल त्याची घेतलेली नाही. एवढ्या 5 शाळा असून जर शाळेला पाणी नसेल तर काय आहे? मुलं म्हणजे उर्दू शिक्षिका पण तिथे राहतात, त्यांना तर पाण्याची किती गरज असते. आम्ही दुसऱ्या सोसायटीमधनं बादली भरून पाणी आणतो आणि मग बाथरूमला जातो. इतकी धुण्यासाठी सुद्धा आमच्या बाथरूम मध्ये पाणी नाहीये. आम्हाला ते तसंच त्याच्या मोठ्या भावाला सांगावं लागतं, घरी घेऊन जा, धुवून आण. इतकी हे किती वेळा सांगून सुद्धा ह्याचं काहीच गांभीर्य हे केलं जात नाही. एकदा मी व्हिडिओ करून सुद्धा व्हायरल केला होता की घाणीचं साम्राज्य, पाणी नाही. पाणी तर पाहिजे ना शाळेत, मुलांना प्यायला सुद्धा. आमचे मामा जेव्हा झाडतात ना, ते हात धुवायला घरून बाटली घेऊन येतात. साहेबांनीच मार्च महिन्यात न घेता अधून मधून जर वर्ग तपासले तर मुलांची प्रगतीही वाढेल आणि शिक्षकांनाही थोडा धाक बसेल की वर्ग तपासला जातो. त्यामुळे कॉर्पोरेशनची जी मुलं आहेत ती मागं राहतात. जर इन्स्पेक्शन घेऊच्या आधी सुद्धा अधून मधून जर येऊन साहेबांनी वर्ग बघितला तर खरंच मुलांच्यात प्रगती होईल. न होण्यासारखं काय नाही, कारण ती मुलं सुद्धा अभ्यास करणारी आहेत, पण त्या मुलांचं काय काय वेळेला घेतलंच जात नाही. तुम्ही नुसतं काय शिक्षक वेळ काढूपणा पण करणारे आहेत, काय शिक्षक घेतात, पण काय शिक्षक खरंच नुसतं आपले यायचं म्हणून यायचं, घ्यायचं म्हणून घ्यायचं असं चाललेलं आहे. अशा एक आठवण माझी आहे की मी घर बांधायला काढलं होतं. बांधायला काढल्यानंतर ते लोक काय एवढं जास्त पाणी मारत नाही, म्हणून मी सासऱ्यांना असं सांगितलं की मी रोज पाणी मारणार पहाटे 4 वाजता उठून. आमचे सासरे 4 वाजताच उठायचे, मग ते मला रोज उठवायचे. एक दिवशी मी सडीवरनं वर खिडकीतून आत गेले आणि सासऱ्यांनी नळच बंद केला. नळ बंद केल्यानंतर मी रागारागाने खाली उतरायला शिडी सक्कट पहिल्या मजल्यावरून उलटी अशी खाली पडली. आणि खाली पडल्यानंतर मग मला उठताच येईना. असं पडल्यामुळे मला माझं शरीरच हालत नव्हतं, असंच झालं होतं एकदम तिथल्या तिथं. मग सासऱ्यांनी हात धरले, सासूबाईंनी पाय धरले, त्यांनी मला घरात आणून झोपवलं. आणि झोपवल्यानंतर मग माझं शरीर हालेनाच, दगडासारखं एकदम घट्ट झालं होतं. पण अशी परिस्थिती होती, बांधकाम काढल्यामुळं मी सगळे पैसे बिल्डरला देऊन ठेवले होते आणि माझ्याकडे पैशाचं काहीच नव्हतं. म्हणून मी त्यांना पहाटे 4 वाजता काय करायचं, शरीर तर अजिबात हालत नव्हतं. नंतर ते थोड्या वेळाने इतकं दुखायला लागलं की मला काही सहनच होईना. मग मिस्टरांनी रिक्षा वगैरे बोलवली आणि गोखले हॉस्पिटलला नेऊन मग मला ऍडमिट केलं. तर ज्या दिवशी मी पडले होते त्या दिवशी गुरुवार होता. गोखले हॉस्पिटलचा एक नियम आहे, गोखले हॉस्पिटलला गुरुवारी पेशंट आला की फक्त 100 रुपयेच फी घेतली जाते आणि त्या दिवसाचं बिलच लावलं जात नाही. आणि मग त्या दिवशी माझी सगळी ट्रीटमेंट फ्री झाल्यासारखीच झाली. मणका थोडासा फ्रॅक्चर झाला होता, पहिल्या मजल्यावर न पडून सुद्धा मला जास्त काही लागलं नव्हतं. थोडासा मणका फ्रॅक्चर झाला होता, माझं शरीर हालत नव्हतं. 2 दिवस त्या डॉक्टरने मला ट्रीटमेंट वगैरे दिली. माझ्या डोक्यात आपलं तेच की लय बिल आलं तर कुठून भरायचं. आणि मग मला थोडंसं असं बसायला वगैरे यायला लागलं 2 दिवसात. तर मी डॉक्टरांशी बोलले की डॉक्टर मी बांधकाम काढलंय, मी म्हंटल पैसा जर भरपूर बिल तुम्ही जर केलं तर माझ्याकडे काय एवढे पैसे भरायला नाही, मी इथं पण झोपणार घरी पण झोपणार, तर मला घरी जायला परवानगी द्या. डॉक्टर हसायला लागले, अहो काय म्हणले तुमचं पैशाचं तुम्हाला पडलंय, नाही मी लई तुम्हाला बिल लावणार. म्हटलं नको म्हटलं तरी पण तुम्ही मला घरीच सोडा म्हणून. अक्षरशः त्यावेळी 20,000 रुपये बिल झालं 2 दिवसाचं, ते भरायला सुद्धा माझ्याकडे नव्हते. तर माझी नणंद इथंच राहत होती त्यावेळेला, मग ती मला बघायला आली. ती मला म्हणली तू काही काळजी करू नको, मी भरते म्हणली तुझे 20,000 रुपये. त्यावेळी तिने 20,000 रुपये बिल भरलं आणि मग मला घरी घेऊन आली. घरी आल्यावर सुद्धा मला चालता येत नव्हतं. त्यांनी मला एक रॉड असा बांधला होता, तो रॉड लावला तरच मी भिंतीला धरून बाळ कसं चालतं तसं चालू शकत होते. मला खाली बसताच येत नव्हतं, सगळं जे करायचं मी उभं राहूनच करायची. मग माझी बहीण आली थोडी दिवस, लता म्हणून आहे ती दुसऱ्या दिवशी लगेच आली की माझी बहीण पडली असं म्हणून. आणि मग आल्यानंतर ती थोडी दिवस राहिली. मग 2-4 दिवसात मी आपल्या भिंतीला धरून चालायला लागले. थोडीफार जेवायला वगैरे मला सासूबाई द्यायच्या. मग मी असा विचार केला आपण जर असं पडून राहिलो तर काय आपल्याला लवकर होणार नाही. मग बहीण गेली आणि आई आली. मग माझी थोडी दिवस माझी आई आल्यानंतर मी तिला म्हटलं तू मला काय कर, हाताला धरून हळूहळू, घराच्या मागच माझी शाळा होती, तू म्हटलं मला शाळेत नेऊन बसवत जा, इथं पण बसणार तिथं पण बसणार, माझा वेळ छान जाईल. ते रॉडवर ओढणी घेऊन मी अक्षरशः शाळेत जायची. खुर्चीवर बसायला यायचं मला त्याच्यामुळे मी थोडं प्रॅक्टिस केली आणि शाळेत जाऊन बसायला लागले. कुणी मुलं वगैरे आले की धडकतील, मला भीती वगैरे वाटायची. त्यांनी जर पाडलं असतं असं, कारण मुलं पळत येतात हे करतात. खुर्चीवर बसून मी मुलांना शिकवायची वगैरे. तो एक माझा असा क्षण आहे
की जेव्हा आपण अंथरुणावर पडतो ना तर कोणीच आपलं नसतं. मी मुलांना पाणी जरी मागितलं ना तर मुलं म्हणायची थांब जरा, मी टीव्ही बघतोय, जरा वेळाने तुला देतो. म्हणजे जेव्हा अंथरुणावर पडतो कोणीच आपला नसतो. त्यावेळेला माझे मिस्टर, माझ्या मिस्टरांचं आणि माझं सुद्धा थोडंसं तुम्ही होतं. पण ते 2 दिवस अक्षरशः माझ्याजवळ बसून होते, माझ्याजवळून हलले नाही. मग तिथं त्यांनी मला आंघोळ घातली, माझं सगळं करायचे. मग घरी आल्यानंतर, घरी जॉईंट फॅमिली, तर त्यांनी तेच मला सांगितलं, इथं मी केलं सगळं तुझं, पण घरी गेल्यावर तुझं करावं लागेल, घरी काय मी जास्त करू शकणार नाही तुझं म्हणून. पण मिस्टरांचा कधी राग आला ना की मी ती गोष्ट आठवते की जेव्हा मला खरोखर गरज होती ना तेव्हा 2 दिवस ते माझ्याजवळ बसून होते, मला पाणी पाजणे. म्हणजे जो अडचणीच्या काळी आपल्या उभा राहतो तो आपला असतो, असं मला थोडंसं वाटलं. कारण आमच्या वयात हे खूप अंतर असल्यामुळे त्यांचं माझं थोडंसं पटत नाही. कारण पूर्वी काय एवढे बघत नव्हते. माझं 50 असलं तर त्यांचं आता 68 वय आहे. पूर्वी असं हे जास्त बघत नव्हते. चांगलं घर आहे, सासूबाई शिक्षिका, सासरे पोलीस, जाऊबाई शिक्षिका, दीर इंजिनियर, फॅमिली खूप चांगली. त्यामुळे वडिलांनी कधी वयाचा विचार केलाच नाही. सगळी फॅमिली चांगली आहे म्हटले, माझी मुलगी तिथे चांगली राहील म्हणून ते देऊन गेले. पण आत्ताच्या मुली जे म्हणतात त्याचा सगळा मला खरंच अनुभव आला की ते इतके मोठे असल्यामुळे कुठली गोष्ट मी त्यांना बोलायचं म्हणलं की मला थोडी भीती वाटायची की ते मला काय म्हणतील, मी ह्यांना सांगू मनातल्या गोष्टी मी त्यांना कधी सांगूच शकले नाही वयात एवढं अंतर असल्यामुळं. किंवा कुठली गोष्ट बोलायची म्हणलं तर मला भीती वाटायची त्यांची, बापरे त्यांना सांगितलं तर हे मला काय म्हणतील, हे मला घेतील. कारण घरात जॉईंट फॅमिलीमध्ये आपण जास्त बोलूच शकत नाही. सासू सासरे, जाऊबाई, दीर, मिस्टर असे सगळे घरात असायचे. मी जेव्हा इथं आले तेव्हा तर मला कोणाला काय म्हणायचं तेही कळत नव्हतं. सासूबाईंना सासूबाई म्हणायचं का, मी आई म्हणू का, तर माझे सासरे म्हणले सासू कधी आई होत नसते, तो आई म्हणूच नको म्हणाली तिला, आत्या म्हण किंवा दुसरं काहीतरी म्हण. म्हणजे सासरे एका वडिलांच्या सारखं नेहमी माझ्या पाठीशी उभं राहायचे. माझ्या शाळेत सुद्धा मी गेले ना, मला शिक्षक विचारायचे की मॅडम इकडे या, हो तुम्हाला मिस्टर आहेत ना, एकदा सुद्धा शाळेत आले नाही तुमचे मिस्टर, म्हणजे निखिल आई वडील आहेत ना. अशा सुद्धा मला काही एवढी सुशिक्षित फॅमिली होती. पण ते बाहेर असल्यामुळं मग मी त्यांना असं सांगायचे की माझा नवरा मिलिटरीत आहे, ते इथं नसतातच. कारण मी मग गोष्ट मारून घेऊन जायची, प्रत्येक गोष्ट तर आपण सांगू शकत नाही. पण माझ्या मुलांना कधी त्यांनी बोटाला धरून इथं सुद्धा नेलं नाही, म्हणजे कधी कुठलं स्कूल अटेंड केलं नाही. माझा मुलगा कितवीत आहे हे सुद्धा काय वेळेला त्यांना माहिती नसायचं. BCS झाला, त्यांचं म्हणजे घरातलं सगळं बघणे, शाळा करणे, परत त्यांची पालक सभा अटेंड करणे. पण माझा ते वेळ इतका छान गेला त्यावेळेला, मुलांच्या ह्याच्यात अभ्यास घेणे, सासूबाई अभ्यास घ्यायच्या, सासरे अभ्यास घ्यायचे. पण मिस्टरांनी कुठल्या वैयक्तिक गोष्टीत असा कधीच हातभार लावलाच नाही. माझ्या बाबतीत माझी मुलं दोन्ही खूप हुशार. माझ्या मुलाला गणितात 100 पैकी 100 मार्क असायचे. खरंच मिस्टरांची कुठं साथ असती ना, माझी मुलं खरंच अजून शिकले असते, मोठं झाले असते. म्हणून आताच्या मुली कधी कधी म्हणतात की नवरा समवयस्कर असावा, तर आता मला खरंच पडतं की असावा, की आपल्याला साथ देणारा असावा तो. कारण आपल्या गोष्टी आपण बोलता आल्या पाहिजेत. पण वयात अंतर असलं की आपण नाही बोलू शकत, आपलं खूप मरण होतं, सगळ्याच गोष्टीत होतं. आपल्या नवऱ्याला आपलं सगळं सांगता आलं पाहिजे. कधी कधी असं वाटतं की काय असं, कधी कधी असा विचार करते 50 वर्षाचे झाले, आपलं फुकट गेलं सगळं काही. मी घोरपडे पेठेत बचत गट सुरू केले. ज्या स्लम एरियातले माझ्याकडे क्लासला मुलं येत होते त्यांच्याच आया धुणं भांडी करत होत्या. तर त्यांच्याकडे अडचणी असेल 5,000 10,000 वगैरे असं त्यांना व्याजाने घ्यावे लागायचे. तर 10,000 घेतले की त्याचा 1,000 रुपये व्याज असतं. आणि त्यांचं असं आहे की त्या व्याज 10,000 10,000 10,000 तर कितीही दिवस देतील, पण 10,000 फेडायची त्यांची कंडिशनच नाही. हे माझ्या लक्षात आलं. मग त्याच्यानंतर मी असं केलं की त्याच महिलांना मी सांगितलं पण बचत गट सुरू करू. मग त्याच्यानंतर 200 रुपये महिना मी त्यांच्याकडूनच बचत घ्यायला लागले. त्या माझ्याकडे आणून द्यायच्या. कधी 5,000 लागले, 10,000 दिले तर त्यांना द्यायचे. मग त्याच्यानंतर ते हळूहळू त्यांच्याकडनं परत फेडून घ्यायचे आणि परत द्यायचे. कारण ते 10,000चे 35,000 40,000 त्या व्याजच देत होत्या. पण एकदम त्यांचा व्याजवाल्यांचं असं असतं की 10,000 घेतलेत ना, मग 10,000च द्या, की असं ते म्हणणार नाही की 2-2 हजारांनी द्या, असं नाही. त्यांच्याशी पद्धत आहे. जे व्याजाचा धंदा करतात 10,000 घेतले की 10,000च परत द्यायचे आणि महिना 1,000 रुपये व्याज. ते हे सर्वसामान्य लोकांच्या ज्या बायका आहेत ह्या कमवतात किती, व्याज 10% म्हणल्यावर त्या कधीच
हे करत नाही. मग त्यांच्यासाठी मी 6 बचत गट सुरू केले. एक जेंट्स बचत गट घोरपडे पेठेत मी सुरू केला होता मुलांचा. मुलांची फी वगैरे भरायला त्या मुलांच्याकडे काही वेळेला पैसे नसायचे, मग त्यांचेच पैसे साठवायचे आणि त्यांनाच फी वगैरे भरायला द्यायचे आणि मग ते नंतर हळूहळू फेडून घ्यायचे. तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर नागरवस्ती विकास योजना तुम्हाला 10,000 रुपये देते. समजा आता मी शिवण क्लास केला, तर शिवण क्लास केल्यानंतर मशीन घ्यायची, माझ्याकडे पैसे नाहीये, तर नागरवस्ती विकास योजना तुम्हाला 10,000, त्यांचं एक ट्रेनिंग असतं 3 दिवसाचं. त्यांचं 3 दिवसाचं तुम्ही ट्रेनिंग केलं की 10,000चा चेक तुमच्या अकाउंटमध्ये जमा होते. ते तुम्ही पैसे परत फेड करायची नाही. असं कितीतरी आहे. कुणाला तुम्हाला डबे करताय, मग डबे करायसाठी मानधन म्हणून ते नागरवस्ती विकास योजना आपल्याला देते. असं कितीतरी महिलांना आम्ही ज्या महिला व्यवसाय आता त्यांचे चालू आहेत, कोण डबे करतं, कोण शिलाईचं काम करतं, किंवा आता ज्वेलरीचं, कुणाचं शिवण क्लास, पिशव्या तयार करणे, असे काम आमच्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना देतो. आणि व्याजात बँकेत जरी तुम्ही पैसे काढायचे 50,000 काढायचे, ते 2 जामीन मागतात, 3,000 रुपये भरा, त्याच्यानंतर परत 2 जामीन द्या. आणि मी सुद्धा एकदा व्याजाने 1,00,000 रुपये काढले होते. मी जवळजवळ 20,000 रुपये भरले. तर 20,000 भरल्यानंतर ते म्हणाले, मॅडम 10,000 रुपये तुमची मुद्दल आणि 10,000 रुपये व्याजच आहे. म्हणजे बँकेत सुद्धा असं आहे. तर महिलांनी बचत गट घरी जरी सुरू केला, 500 रुपये, 1,000 रुपये 10 जणींनी मिळून जर सुरू केले, तर बँकेत आपल्याला काय जामीन लागत नाही, काय नाही, फक्त प्रामाणिकपणे फेडायचे आणि प्रामाणिकपणे भरायचे. हे त्याच्यात मुद्दा आहे. आणि आमच्या सगळ्या महिला खूप छान आहेत आणि आमचा बचत गट खरंच खूप छान, लई भारी बचत गटाचं मी नाव ठेवलेलं आहे. सत्कार सुद्धा झाला आणि आम्हाला त्याच्यावर चांगला बचत गट म्हणून पारितोषिक सुद्धा मिळालेला आहे. आठवण चॅनलच्या मॅडम आज माझ्या घरी आल्या आणि माझ्या मनातलं सगळं मी बोलू शकले. खरंच आठवण चॅनलमुळं माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मी बोलू शकले. रिकामं झाल्यासारखं वाटतंय. आठवण चॅनलच्या माध्यमातून आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी बाहेर बोलण्याची संधी त्यांनी आपल्याला दिली. खरंच त्यांचे खूप आभार. आणि ज्या महिलांना आठवण चॅनलचा असाच आपल्या आठवणीचा जर हे करायचा असेल, तर आठवण चॅनल मला तुमच्या घरी येऊन सुद्धा तुमचा असा माझा जसा इंटरव्ह्यू घेतलाय तुमचा घेऊ शकतात. खरंच महिलांनी आपल्या आठवण चॅनलवर येऊन आपलं मन मोकळं करावं सांगून मी खरंच त्यांची शब्दशी आभार मानते.